चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड दानापूर या गट ग्रामपंचायत येथे आशा वर्कर पद रिक्त होते। त्याकरिता ग्रामसभेतून स्थापन केलेल्या 5 सदस्यीय निवड समितीने नियमाप्रमाणे निवड प्रक्रिया राबविली। त्यामध्ये पंचशीला मोहोड यांना सर्वाधिक मत मिळाले। मात्र स्थानिक नेत्याने ग्रामसचिव, आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांवर राजकीय दबावाचा वापर करून त्यांची अद्यापपर्यंत नियुक्ती केलेली नाही। त्यामुळे त्यांची आशा वर्कर म्हणून त्वरित नियुक्ती करण्यात यावी या न्याय मागणीसाठी पंचशीला मोहोड 23 ऑगस्ट पासून चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। निवड समितीचे सदस्य भारती कासार व आरोग्य विभागाच्या तेलंग यांनी पंचशीला मोहोड यांना 7 गुण तर दुसरी उमेदवार साधना नवघरे यांना 6 गुण दिले होते। परंतु ग्रामसचिव संजय शिवरकर यांच्यावर स्थानिक नेत्यांचा राजकीय दबाव असल्याने त्यांनी आक्षेप घेतला। त्यांनी प्रोसिडिंग बुकात चुकीची माहिती नोंद केली। त्यामुळे अद्यापपर्यंत त्यांची निवड केलेली नाही। तसेच तालुका आरोग्य अधिकारी प्रियंका निकोसे, चांदूर रेल्वे बीडीओ तेजश्री आवडे यांच्यावर राजकीय दबाव असल्याने त्यांची आशा वर्कर म्हणून अद्यापपर्यंत नियुक्ती केली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्या पंचशीला मोहोड यांनी केला आहे। मी 31/8/2024 ला मांजरखेड येथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली होती। तेथे 9 महिलांनी अर्ज केले होते। 9 महिलांपैकी 3 महिला निवडण्यात आल्या। निवड कशी झाली? निवड अशी झाली का ज्या महिलाला सर्वाधिक अनुभव असेल किंवा जो स्वयंसहायता संस्थेची लिंक कार्यरत असेल तिले पहिले प्राधान्य देण्यात यावं असे करून ज्या आरोग्य अधिकाऱ्याच्या चमू आहे कासार मॅडम आणि तेलंग मॅडम ह्या आल्या होत्या। त्यांनी 3 महिलाची नियुक्ती केली। 3 महिलाची नियुक्ती करून त्यांनी पंचशीला पुरुषोत्तम मोहोडला 7 गुण दिले, साधना महेंद्र नवघरेला 6 गुण दिले आणि अजय ज्योतिकरला 6 गुण दिले। तर त्यामध्ये माझीवाली निवड झाली असून तर मग ग्रामसेवक संजय शिवरकर यांनी वादावाद केला की 2 गुण जे असते विधवेचे त्या बाईला दिले पाहिजे असा त्यांनी वादावाद करून त्यांनी जे फाईल प्रोसिडिंग बुक राहते चुकीचं लिहून ठेवलं आणि 2 महिने गायब झाला। 2 महिन्याच्या नंतर त्यांनी ते प्रोसिडिंग बुक ते पोस्टाद्वारे पाठवण्यात आलं। नंतर त्यांनी फाईला पण पोस्टाद्वारे पाठवण्यात आली। त्यानंतर मी प्रोसेस चालू केले। मी पुरावा ग्रामपंचायतला दिला, आरोग्य अधिकारी घुईखेड इथं दिला आणि टीओचे मॅडम निकोशे त्यांना पण दिला, आवडे मॅडम बीडीओ यांना दिला। असे मी पाठपुरावा करून सुद्धा यांनी 12 महिने माझं प्रकरण ढकलत आणलं आणि अजूनपर्यंत माझी नियुक्ती करण्यात आली नाही। याच्या जर नंतर माझी नियुक्ती करण्यात आली नाही, मी आमरण उपोषणला 23/8/2024 पासून बसलेले आहे। या जर आमरण उपोषणमध्ये जर मला काही झालं तर याची जबाबदारी निकोशे मॅडम, डॉक्टर मुंडे सर घुईखेडचे आणि आवडे मॅडम बीडीओ यांच्यावर राहीन। आणि तसेच आमच्या गावातील एक नेता म्हणून कार्यरत आहे तो मुन्ना मुंदडा, तो माझ्या प्रकरणात नेहमी ढवळाढवळ करत आहे आणि राजकीय दबावामुळे माझी ऑर्डर काढण्यास सर्व या कर्मचारी लोकांना दबाव आणत आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।